वरिष्ठ नेते भास्करराव खतगावकर साहेब भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये ते आलेत, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे माजी आमदार कोकरनाजी आणि आमच्या तरुण नेतृत्व डॉक्टर मिनलताई खतगावकर आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते, आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित जे सरकार एकनाथ शिंदेचं आहे, या सरकारला काउंटडाऊन तर सुरू झालेलं आहे, पण गळती सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता तय झालेलं आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे की आज आमचे माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब, आमचे मोहन हंबर्डेजी आमदार नांदेडचे, आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज तातडीनं प्रवेश भास्कररावांना करून घ्यायचा होता। भाजपमध्ये त्यांचा दम फुटत होता। भाजपची जी नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे, ती आरक्षण विरोधी आहे, ती संविधान विरोधी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणारं आणि संविधानाचं रक्षण करणारं व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला न्याय देऊ शकतं, अशा पद्धतीचा विश्वास ठेवून ते आज काँग्रेसमध्ये आले। त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करत असताना एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्या गाणी प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंखानंद त्या ठिकाणून आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपल्या सगळ्यांचं धन्यवाद। बघा, निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या मध्ये या उमेदवाराच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत। त्या ठिकाणी ज्याचे नावं येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे, अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे। भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे आणि भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे भास्करराव खतगावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे, त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार। मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भास्करराव खतगावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत, जाहीर प्रवेश। आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले की आजच मला करायचा आहे, म्हणून आज हा थोडक्यात आम्ही आज म्हणजे थोड्या ह्याच्यात केलेला आहे, नाही तर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा आहे। त्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही।
त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठलंही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला. कुठं मला हे कळत नाही. त्याची ताकद आहे तर लोकसभेत नाही दिसली ना, त्यामुळे ताकद कुठं आहे? संजय राऊत म्हणाले की काँग्रेसला असं आहे तर शिवसेनेला काँग्रेसला लोकसभा जागा वाटली त्या जगाला खासदार आणि राम ते कमलावती हे सगळं जेव्हा त्यांच्या खात्यात काँग्रेसमध्ये तुम्ही असा तर काय चित्र असं नक्की करा. संजय राऊत गमतीनं बोलतात, फार काही सिरियस घेऊ नका. हिंदी में बोलते पक्ष प्रवेश को लेके आज भारतीय जनता पार्टी से कांग्रेस में माजी मंत्री, माजी सांसद भास्करराव खतगांवकर, उनके साथ विधायक, माजी विधायक पोकरना जी, जिला परिषद की माजी अध्यक्षा डॉक्टर मिनल खतगांवकर और उनके कई साथियों ने आज कांग्रेस में यहाँ पे प्रवेश किया है. उनका हमने स्वागत किया है. इससे हमारे को नांदेड़ जिले में कांग्रेस पार्टी को ताकत पहले भी है और उसमें ताकत में वृद्धि होगी और कांग्रेस एक शक्तिशाली पार्टी करके नांदेड़ जिले में आगे आएगी. आने वाले समय में क्या बाई इलेक्शन लोकसभा के या विधानसभा के लिए नांदेड़ में प्लानिंग क्या? देखो, चुनाव की प्रक्रिया में जो भी अभी विधानसभा और बाई इलेक्शन पार्लियामेंट का जो आएगा उसमें कैंडिडेट हम लोग सर्वे के आधार पर डिसाइड करते हैं. भास्कर खतगांव साहब ने यही कहा कि हमें कोई उम्मीद नहीं है कि हमें टिकट चाहिए. हम कांग्रेस के लिए काम करना चाहते हैं, उस एरिया के किसानों के लिए, बेरोजगारों के लिए. और जो आरक्षण का जो मामला है, जो राहुल गांधी जी ने जाति न्याय जनगणना के आधार पर 50% का आरक्षण खत्म करके हम सबको आरक्षण देने की जो व्यवस्था बनाई है, वो सब बात के लिए लोगों को न्याय मिले और कांग्रेस ही न्याय दे सकती, ये आदरणीय खतगांवकर साहब को उम्मीद है और उस आधार पर वो कांग्रेस में आए, कोई पद के लिए नहीं. अशोक चव्हाण की तरफ से ऐसा वक्तव्य था 2 दिन पहले कि हमारे साथ रहेंगे तो सुरक्षित रहेंगे, कैसे नहीं? अब ऐसा है कि जो असुरक्षित लोग हैं वो खुद ही असुरक्षित है तो दूसरे को क्या सुरक्षित रख सकते हैं. इसलिए मैं उनके बारे में बहुत टिप्पणी करना नहीं चाहता. बघा, जे काही लोक या पद्धतीचं जे अशोक चव्हाणचं नाव घेतलं ते स्वतःच असुरक्षित आहे, ते दुसऱ्याला सुरक्षा काय देणार? त्याच्यामुळे ते इशाऱ्यामध्ये काय बोलू शकतात बोला. ते आता सध्या काही दिवस तिकडे आहेत, कायम राहो तिकडे, पण असं धमकी देणं त्यांना भास्करराव खतगांवकर साहेबांची ताकद माहिती आहे. त्याच्यामुळे असंही धमकवलं तर काही आपला सेफ होईल का असा त्यांनी प्रयत्न केला होता. पण तो भास्करराव खतगांवकर साहेब एकदा ठरवलं की रिव्हर्स नाही, असं त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे एकदम मजबूत नांदेड जिल्ह्यातला तळागाळातून उभा झालेला कार्यकर्ता भास्करराव खतगांवकर साहेब आहे. त्यामुळे अशा भेकाळ धमकीला ते घाबरणारे नाही.